नमस्कार मित्रांनो, म्हणजे आज आपण OST स्टुडिओच्या 3 सेटिंग बघणार आहोत. म्हणजे बऱ्याच जणांनी आता यूट्यूब चॅनल ओपन केला असेल नवीन, त्यामध्ये ते 3 सेटिंग केलेच नसतील. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे कसं ते 3 सेटिंग केल्यानंतर तुमचा चॅनल सर्चमध्ये जाईल. तर बऱ्याच जणांना माहीतच नाही, म्हणजे कसं ते सेटिंग नाही केली तर पुढे काय प्रॉब्लेम नाही होणार. पण ते यूट्यूबला कसं समजणार की तुमचा चॅनल सर्चमध्ये आहे का नाही, कोणत्या कॅटेगरी म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे चॅनल, हे यूट्यूबला समजणार नाही ना. तर तुमचा व्हिडिओ कसे व्हायरल होतील, त्यामुळेच आपण हा तीन सेटिंग तुम्हाला सांगणार आहे. त्या 3 सेटिंग केल्यानंतर तुम्हाला तुमचा चॅनलला पुढे अपडेट होईल. म्हणजे तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. चला बघूया मोबाईलच्या होम स्क्रीनवरती. पेजवर आल्यानंतर पहिल्यांदा ब्राउझरमध्ये जायचं. ब्राउझरमध्ये गेल्यानंतर सर्च करायचं यूट्यूब स्टुडिओ. त्यानंतर ह्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसते, त्यावर टच करायचं. डेस्कटॉप साईट ऑन करायची. त्यानंतर लॉग इनवर टच करायचं. टच केल्यानंतर असं थोड्या वेळानं ओपन होईल. अशा पद्धतीने ओपन होईल. तर सगळ्यात खाली स्क्रॉल करत यायचं. इथं सेटिंगचं ऑप्शन दिसतंय कोपऱ्यामध्ये, त्यावर ते टच करायचं. त्यानंतर इथं चॅनलवरती टच करायचं. तर अशा 3 सेटिंग दिसतील तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली कंट्री सेट करायची, इंडिया. मी सेट केलेली आहे, तुम्ही करून घ्या. यावरती टच केल्यानंतर असं कंट्री सेट करून घ्यायची. त्यानंतर खाली आपल्या कीवर्ड्स, आपल्या चॅनलचे कीवर्ड्स अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. मी जसं टाकलंय तसं तुमचं कॅटेगरी, कोणती कॅटेगरीचं चॅनल आहे त्यानुसार असे कीवर्ड्स टाकून घ्यायचे. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग 2 नंबरची, यामध्ये फक्त नो सेट चॅनल मिड ह्यावरती टच करायचं आणि या कोपऱ्यामध्ये सेव्ह करायचं. अशा पद्धतीने त्यानंतर 3 नंबरची सेटिंग आहे. पहिल्या नंबरच्या ह्याच्यावरती तुम्ही अपलोड करून सेट करून घ्यायची.
त्यानंतर दुसरी थंबनेलसाठी आहे, ही मोबाईल व्हेरिफिकेशन करून थंबनेलची प्रीसेट करून घ्यायची. आणि 3 नंबरची व्हिडिओ व्हेरिफिकेशन म्हणून असं ऑप्शन येईल. यावरती टच केल्यानंतर ते व्हेरिफिकेशन व्हिडिओ करून घ्यायचं आणि सेव्ह करून टाकायचं. अशा 3 सेटिंग झाल्या आहे आपल्या. तरी त्यानंतर अपलोड दी फंड यावरती टच करायचं. येथे तुम्हाला टायटल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. म्हणजे यामध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहील, तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कायमस्वरूपी सेट होऊन जाईल. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग हे म्हणजे मेन सेटिंग आहे. यामध्ये तुमच्या व्हिडिओची मराठी लँग्वेज जे काय तुमचे हिंदी इंग्लिश असेल ते टाकून घ्यायचं. मी कशा पद्धतीने टाकले बघू शकता तुम्ही. माझी मराठी त्यामुळे मी मराठी टाकली आहे. आणि इथं कमेंटवरती ऑन ठेवायचं. आणि इकडं कॅटेगरी, मेन म्हणजे ही कॅटेगरी असते. तुमच्या चॅनल जे काही तुमचा ज्या कॅटेगरीचा चॅनल आहे त्यावरती सेट करायचं आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने आपली ही YT स्टुडिओची सेटिंग झालेली आहे. तरी परत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तर धन्यवाद मित्रांनो.